छाती ठोक हे सांगू जगाला, असा विद्वान होणार नाही। छाती ठोक हे सांगू जगाला, छाती ठोक हे सांगू जगाला, असा विद्वान होणार नाही। छाती ठोक हे सांगू जगाला, असा विद्वान होणार नाही। कोणी झालाच हो कोणी झालाच, कोणी झालाच विद्वान मोठा, बुद्ध भगवान होणार नाही। कोणी झालाच विद्वान मोठा, बुद्ध भगवान होणार नाही। छाती ठोक हे सांगू जगाला। मी नानकचंद्र रत्तू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सेवक। मी पंजाबचा रहिवासी। मॅट्रिक पास झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी जॉब केले, परंतु चांभार समाजाचा असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी जातीयतेचे चटके लागत होते। इथे असल्यापासून खूप बरे वाटते, घरी असल्यासारखे वाटते आणि बाबासाहेबांकडे काम करत असल्यामुळे कोणीही सन्मान करतो। मी या घरात साफसफाई आणि इतरही बरेचसे काम करतो। हे घर आहे त्या महान व्यक्तीचे जे मानवी कल्याणाचा विचार हेच त्यांचे ध्येय, अशा थोर क्रांतीसूर्याचे हे घर। इथे जे अभ्यास करत आहेत ते आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। गौतम बुद्धांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा, राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंचा, राजश्री शाहू महाराजांचा, बोधिसत्व डॉक्टर बी.आर. आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम। हळू बोला। साहेब अभ्यास करत असताना त्यांना डिस्टर्ब केलेले आवडत नाही। टेबलवर जो चहा ठेवलेला आहे तो 2 वेळेस गरम करून आणलेला आहे। बाबासाहेबांनी त्या चहाकडे बघितले नाही तर मला तो 3ऱ्यांदा गरम करून आणावा लागेल। आज मला सुद्धा घरी लवकर जायचे आहे, त्यासाठी बाबासाहेबांची परवानगी घ्यायची आहे। मी जर साहेबांना आवाज देऊन विचारले तर अभ्यासात डिस्टर्ब केले म्हणून साहेब रागवतील। तर जोपर्यंत साहेब वर बघणार नाही व स्वतःहून मला विचारणार नाहीत तोपर्यंत मी इथे उभा राहणार आहे। अठरा तास अभिमाने केला हो अभ्यास, 18 तास अभिमाने केला हो अभ्यास, 18 तास अभिमाने केला हो अभ्यास, 18 तास अभिमाने केला हो अभ्यास। समाजासाठी म्हणे मी माझा लावीन प्राणपणास, समाजासाठी म्हणे मी माझा लावीन प्राणपणास, 18 तास अभिमाने केला हो अभ्यास, 18 तास अभिमाने केला हो अभ्यास, 18 तास अभिमाने केला हो अभ्यास, 18 तास अभिमाने केला हो अभ्यास। काय रे, काय झाले? काय अडचण आहे? मला थोडे काम असल्यामुळे घरी लवकर जायचे आहे। जेवण टेबलवर तयार ठेवले आहे आणि तुमच्या टेबलवर बराच वेळेचा चहा ठेवला आहे। चहा थंड झाला असेल तर परत गरम करून आणतो। त्याची काही गरज नाही, चहा अजून गरमच आहे।
साहेब, आपण रात्रभरापासून इथे बसलेले आहात. रात्री औषध घेतले परंतु थोडाही आराम केला नाही. थोडा आरामही करायला हवा. जेवण टेबलवर लावलेले आहे आणि औषधही वेळेवर घ्या. साहेब, थोडं तब्येतीकडे लक्ष द्या. ठीक आहे, तू जा आणि उद्या सकाळी लवकर ये. टेबलवरची वाचलेली पुस्तके रॅकमध्ये व्यवस्थित लावायची आहे. ठीक आहे साहेब. ਮੈਨੂੰ ਇੱਕ ਵੀ ਮੋਢਾ ਨਹੀਂ ਦਿਸਦਾ, ਇੱਕ ਵੀ ਮੋਢਾ ਨਹੀਂ ਦਿਸਦਾ, ਸਿਰ ਰੱਖ ਕੇ ਜਿੱਥੇ ਰੋ ਲਵਾਂ। ਮੈਨੂੰ ਇੱਕ ਵੀ ਮੋਢਾ ਨਹੀਂ ਦਿਸਦਾ, ਸਿਰ ਰੱਖ ਕੇ ਜਿੱਥੇ ਰੋ ਲਵਾਂ। ਐ ਨਾਨਕ ਚੰਦ ਤੂੰ ਦੱਸ ਮੈਨੂੰ ਕਿਵੇਂ ਦਿਲ ਦਾ ਦਰਦ ਸਮੋ ਲਵਾਂ। ਨਾਨਕ ਚੰਦ ਤੂੰ ਦੱਸ ਮੈਨੂੰ ਕਿਵੇਂ ਦਿਲ ਦਾ ਦਰਦ। साहेबांची तब्येत घसरत चालली असतानाही साहेबांनी काल संध्याकाळचे लावलेले जेवण अजूनही केले नाही. आणि जर जेवण केले नसेल तर औषधही घेतले नसणार. साहेबांना अभ्यासात मदत करण्यासाठी अभ्यासात मदत करण्यासाठी समाजात शिकलेले लोक नाही आणि जे समाजात आहेत ते साहेबांना धोका देत आहेत. अरे ते राहू दे, मी ठेवून देईल. तुला काही काम आहे ना, मग तू जा. उगीचच इथे का टाइम घालवत आहेस? आणि सकाळी लवकर ये. टेबलवरची वाचलेली पुस्तके रॅकमध्ये व्यवस्थित लावायची आहे. साहेब, मी घरी जाऊन आलेलो आहे. आज दुसरा दिवस उगवला आहे आणि सूर्य बराच वर आलेला आहे. आणि तुम्ही रात्रीचे जेवणही केले नाही आणि इथून उठले सुद्धा नाही. साहजिकच औषधही घेतले नसणार. साहेब, असे केले तर कसं होईल? तब्येतीची काळजी घ्या साहेब, तब्येतीची काळजी घ्या. मला माहीत आहे समाजाला तुमच्याशिवाय दुसरा कोणीही वाली नाही, परंतु तुम्ही जग सोडून निघून गेले तर आमच्या 85% बहुजनांना कोण न्याय देईल? कारण तुमचे आरोग्य हीच आमच्या बहुजनांची ताकद आहे. हो रे, तू बरोबर बोलत आहेस. माझ्यानंतर हे सर्व चालवण्यासाठी कोणीतरी व्यक्ती असावा. तोच व्यक्ती शोधत आहे मी. तो व्यक्ती खूप शिकलेला असावा. अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, राजकारण यासारख्या अनेक विषयांमध्ये तो पारंगत असावा. त्यामध्ये तथागत बुद्धांचा सर्वांना सोबत घेऊन चालणारा वैचारिक ठेवा, शिवाजी महाराजांचे शौर्य, शाहू महाराजांचे राजकारण आणि महात्मा फुले यांची विचारसरणी एकत्रित असलेला मी माणूस शोधत आहे. परंतु खरं सांगू, मला दूरपर्यंत असा कोणीही व्यक्ती दिसत नाही. त्यामुळे या समाजाची पूर्ण जबाबदारी माझ्यावर येऊन पडलेली आहे. आणि मी जर आराम करत बसलो तर मी या लोकांना न्याय देऊ शकणार नाही. पण चिंता करू नकोस, या समाजाला जर मी न्याय देऊ शकलो नाही, या देशाला, या देशातील जनतेचा जर मी उद्धार करू शकलो नाही, तर मी स्वतःला गोळी मारून ठार करेल. आता मी हिंदू कोड बिल लिहित आहे. त्यानुसार भारतातील स्त्री, ज्या स्त्रीला नीच समजले जाते, अतिशूद्र समजले जाते, शूद्रापेक्षा खाली दर्जा स्त्रीला दिलेला आहे. मी लिहिलेल्या हिंदू कोड बिल अनुसार स्त्री या जनतेचा राजा बनेल. जे अधिकार जगात स्त्रीला नाहीत ते अधिकार इथल्या स्त्रीला मिळणार आणि मी मिळवून देणारच. याचाच अर्थ मनुस्मृतीने भारतीय स्त्रियांना व बहुजनांना जाती जातीत विघटित करून
जातीच्या साखळदंडाने बांधून टाकलेले आहे. तो साखळदंड तोडल्याशिवाय मी मरणार नाही आणि मागेही सरणार नाही. जकड बंद पायातील साखळ दंड तडातड तुटले तू ठोकताच दंड. जकड बंद पायातील साखळ दंड तडातड तुटले तू ठोकताच दंड. झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे. बाबासाहेब दिल्लीवरून नेहरूंची तार आलेली आहे. ते म्हणतायत की हिंदू कोड बिलाला देशातून सर्वत्र विरोध चालू आहे, त्यामुळे हे बिल संसदेत पास होणार नाही. स्त्रियांच्या शैक्षणिक, पुनर्विवाह आणि घटस्फोट ह्या मागण्यांना प्रचंड विरोध आहे. जर देशातील स्त्रियांना यावेळी हे हक्क दिले तर देशात असहिष्णुता जन्म घेईल आणि नव्या वादाला वाचा फुटेल. त्यामुळे देशात स्थैर्य राखण्यासाठी आम्ही हे बिल रद्द करत आहोत. तुमच्या स्त्रियाविषयींच्या तळमळीला आम्ही समजू शकतो, तसेच आमच्या या निर्णयाला तुम्ही समजून घ्या. अहो बाबासाहेब, बाहेर महिलांचे मोर्चे आलेले आहेत. हिंदू कोड बिल अपमान है हिंदू धर्मशास्त्र का. ये एक बहुत बड़ा कलंक है. हिंदू कोड बिल पास झाले तर समस्त स्त्रियांचा उद्धार होईल. नहीं, कभी नहीं. हम खून बहा देंगे. एक गवार, ग्लेच और अछूत उन नियमों का भंग कर रहा है जो सदियों पहले भगवान श्री कृष्ण, भगवान मनु, भगवद गीता और उपनिषदों ने तय किए थे. अंबेडकर, अंबेडकर. रुकना अब नहीं, झुकना अब नहीं, इतिहास कर नया. शेरज़ा निकल सारे रुख बदल, दिखला जोश नया. रुकना अब नहीं, झुकना अब नहीं, इतिहास कर नया. शेरज़ा निकल सारे रुख बदल, दिखला जोश नया. साथ चलो, साथ है बुद्ध की राहें. डट के चलो, मंजिलें खोले बाहें. साथ चलो, साथ है बुद्ध की राहें. डट के चलो, मंजिलें खोले बाहें. जय भीम क्रांति का नारा है. जय भीम दुनिया में न्यारा है. जय भीम सबका सहारा है. जय भीम जहाँ से भी प्यारा है. जय भीम क्रांति का नारा है. जय भीम दुनिया में न्यारा है. जय भीम सबका सहारा है. जय भीम जहाँ से भी प्यारा है. जय भीम. थांबा. हिंदू कोड बिल पास झाले तर समस्त स्त्रियांचा उद्धार होईल. त्यामध्ये तुमच्याच बाजूने मी लढतो आहे आणि तुम्ही हिंदू कोड बिलचा विरोध का करता? ताई, तुम्ही हिंदू कोड बिल वाचले का? ए बाबा, मला ते कोणतं बिल माहीत नाही आणि मॅच शिकली बी नाही. आम्ही वाचत नाही. मला फक्त इतकंच माहीत आहे की ते बिल मागं घेतलं तरच आमचे नवरे आम्हाला घरात घेतील. मला पूर्ण माहीत आहे. भारत देशातील सर्व स्त्रियांना माझ्या विरोधात भडकवले जात आहेत. धर्माच्या नावाखाली स्त्रियांना माझ्या विरोधात नेले जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज राजा झाले तेव्हाही यांचा धर्म बुडाला होता. महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्रियांचा पुनर्विवाह चालू केला तेव्हाही यांचा धर्म बुडाला होता. सावित्रीमाई फुले यांनी मुलींना शिक्षण चालू केले तेव्हाही यांचा धर्म बुडाला होता. जेव्हा जेव्हा ही लोक धर्म बुडाला म्हणतील तेव्हा तेव्हा त्यामध्ये 85% बहुजनांचाच फायदा असेल. स्त्रियांना माहीत नाही की त्यांनी जर धर्म सोडला, धर्माचे नियम सोडले तर त्यांची प्रगती होऊ शकते.
ही जाणीव ज्या दिवशी स्त्रियांना होईल त्या दिवशी मी केलेल्या कामाची चीज होईल हे काँग्रेसला नक्कीच माहीत आहे। नेहरूच्या पूर्ण मंत्रिमंडळाला मी दिलेल्या कोडबिलाची ताकद माहीत आहे, म्हणून ते कुठले तरी कारण दाखवून हिंदू कोडबिलाला विरोध करत आहेत। परंतु स्त्रियांना तुम्ही शिकलं पाहिजे। धर्माच्या नियमात जरीही तुमचे शिक्षण बसत नसेल तरीही शिकलं पाहिजे। तुमच्या धर्माच्या नियमात फक्त चूल आणि मूल असेल तर त्यासोबत तुम्ही देशाची धुरा सांभाळली पाहिजे। त्यासाठी तुम्हाला शिक्षण घ्यावे लागेल। या वेळेला मी एवढे तरी निश्चित सांगेल, आज जरी तुम्हाला समजले नाही परंतु या भारत देशाची स्त्री एक दिवस मी सर्वोच्चपदी बसून दाखवेल, याचा मला ठाम विश्वास आहे। आए कोई डरना नहीं, संविधान साथ है, ऐसा निखर देखे सभी तुझ में जो बात है। आए कोई डरना नहीं, संविधान साथ है, ऐसा निखर देखे सभी तुझ में जो बात है। जल जाने दे सबको अभी मशाल ऐसे बन, रोशन करे सबका जीवन मिसाल ऐसी तू बन। तुझ में भी खून है किसका दिखा दे, मैदान में आज तू डट के दिखा दे। तुझ में भी खून है किसका दिखा दे, मैदान में आज तू डट के दिखा दे। जय भीम क्रांति का नारा है, जय भीम दुनिया में न्यारा है, जय भीम सबका सहारा है, जय भीम जहाँ से भी प्यारा है। जय भीम क्रांति का नारा है, जय भीम दुनिया में न्यारा है, जय भीम सबका सहारा है, जय भीम जहाँ से भी प्यारा है। देशातील बहुधा स्त्रियांना हे माहीत नसेल की त्यांच्या हक्क अधिकारासाठी कायदे मंत्रिपदाचा राजीनामा देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। त्यावेळी ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री होते। जसे देशाचे पहिले राष्ट्रपती, पहिले प्रधानमंत्री आपल्याला सहज आठवतात, तसेच देशाचे पहिले कायदेमंत्री आपल्याला लक्षात असणे गरजेचे आहे। पुढे बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर हे हिंदू कोड बिल 4 टप्प्यात पास करण्यात आले। त्यामुळे वर्षानुवर्ष चूल आणि मूल यामध्ये बंदिस्त असलेली स्त्री आज मुक्त झाली। मुलगी घरा बाहेर पडली तर पातक घडायचा, मुलगी शाळेत गेली तर तेव्हा धर्म बुडायचा। मुलगी घरा बाहेर पडली तेव्हा पातक घडायचा, मुलगी शाळेत गेली तर तेव्हा धर्म बुडायचा। फक्त चूल आणि मूल हे विसरली असती का, फक्त चूल आणि मूल हे विसरली असती का। आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला। तुला अभिमान माणूस केला, तुझ्यासाठीच श्रम वेचिला। नको विसरू भीमाचे मोल, बोल गर्वानं जय भीम बोला। तुला भीमान माणूस केला, तुझ्यासाठीच श्रम वेचिला। नको विसरू भीमाचे मोल, बोल गर्वानं जय भीम बोला। भीम कार्यात जानराव कधी वेळ न दवडीला, भीम कार्यात जानराव कधी वेळ न दवडीला। आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला, आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला। स्त्रीला वेदाने स्वीकारले नाही, रामायणात स्वीकारले नाही, कोणत्याही देवाने स्वीकारले नाही। त्या स्त्रीचा रामायणात, महाभारतात, मनुस्मृतीमध्ये अपमान केला गेलेला आहे। भारतातील स्त्रियांचे दुःख निवारण्यासाठी कोणत्याही देवाने पाऊल उचलला नाही।
त्या भारतीय स्त्रीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वोच्चपदी नेऊन बसवले आणि जशी स्त्री मुक्त झाली, स्त्री प्रगती करू लागली, म्हणजेच कोट्यावधी घरे, कोट्यावधी कुळे प्रगती करू लागली, ती फक्त भीमाच्या जन्मामुळे. उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. कुणी नाही केलं कुणी नाही केलं, कुणी नाही केलं भलं व माय. दिल्लीचं दालन, दिल्लीचं दालन फुलं व माय. कुणी नाही केलं भलं व माय. मग दिल्लीचं दालन फुलं व माय. एका वकिलाच्या लेखणीनं, त्याच्या कायद्याच्या आखणीनं आमच्या हक्काचं, आमच्या हक्काचं, आमच्या हक्काचं लेखन व माय. मग कुणी नाही केलं भलं व माय. अगं दिल्लीचं दालन फुलं व माय. दौलत है वो बाबा साहब की बदौलत है. आपके पॉकेट में जो पेन है वो बाबा साहब की देन है. आपके पास आज कार है वो बाबा साहब का उपकार है. आपके जीवन में जो शांति है वो बाबा साहब की क्रांति है. आपके तन पे चमचम जो शर्ट है वो बाबा साहब का किया हुआ कष्ट है. फिर भी आप उनके प्रति मौन है, तो दिल पे हाथ रख के बताइए कि आपके तरक्की के पीछे कौन है. जय भीम, जय संविधान. Do you know there were no rights for girls for education and all? Yeah, but it is girls are very active. How was this happen? It happened because of only and only Dr. B.R. Ambedkar. Now we can see how this happened. So let's see how Dr. B.R. Ambedkar liberated women in India. Play Dr. B.R. Ambedkar and Sri Mukti Rama.